अमित शहा ज्यांचे लेखा या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या रक्ताने हात माखलेले आहेत ते पुणे शहरात येतात, त्यांना जाब विचारू नये. त्याला आरेला कार्य उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. आम्ही सुद्धा भाजपच्या कार्यालयावर त्या ठिकाणी आम्ही जाऊ आणि त्या ठिकाणी आम्हाला जे करायचंय ते आम्ही करू. आमच्याच काँग्रेस पक्ष कार्यालयावर भाजपचा जर काही या ठिकाणी मोर्चा किंवा हल्ला होत असेल तर मात्र आम्ही गप्प बसणार नाही. चुकीचं घाणेरडं राजकारण करताय हे सत्य या ठिकाणी समोर उघडकीस येत आहे. स्टंट करताय असं वाटतं. कसला स्टंट आहे? अमित शहा ज्यांचे लेखा या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या रक्ताने हात माखलेले आहेत ते पुणे शहरात येतात, त्यांना जाब विचारू नये. त्यांना त्यांच्या विरोधातल्या निषेधाच्या घोषणा देऊ नयेत. ज्यांच्या दिल्ली पोलिसांनी अमित शहाच्या नेतृत्वाखालच्या दिल्ली पोलिसांनी शेकडो विद्यार्थिनींचा विजय व्यंग केला दिल्लीमध्ये, तो जाब आम्ही विचारू नये. आणि अशा प्रकारे जर होत असेल तर मात्र पुणे पोलिसांनी आमच्या कार्यकर्त्यांनी इकडे रात्रीपासून डिटेन करून वेगवेगळ्या चौकीमध्ये डांबून ठेवले. आणि या ठिकाणी जर आमच्याच काँग्रेस पक्ष कार्यालयावर भाजपचा जर काही या ठिकाणी मोर्चा किंवा हल्ला होत असेल तर मात्र आम्ही गप्प बसणार नाही. हे आंदोलन आम्ही इथून हलणार तर नाही, पण हे आंदोलन झाल्यानंतर मात्र भाजपच्या कार्यालय सुद्धा आम्ही सोडणार नाही हा इशारा आम्ही काय इशारा असणार आहे? अशा पद्धतीने भाजपला तुमच्या कार्यालयाच्या समोर तिथे जाऊन या ठिकाणी मार घातलेला महात्मा गांधींच्या त्यांनी जर असं केलेलं असेल तर आम्ही निश्चितपणाने त्याला आरेला कार्य उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. आम्ही सुद्धा भाजपच्या कार्यालयावर त्या ठिकाणी आम्ही जाऊ आणि त्या ठिकाणी आम्हाला जे करायचंय ते आम्ही करू. कारण हा आम्हाला या ठिकाणी त्यांना माहिती होतं आम्ही आता आंदोलन करतोय आणि अशा वेळेला मुद्दाम त्यांनी त्या ठिकाणी आम्ही आंदोलन करू नये आणि तिकडे जावं त्यासाठी त्यांनी तो आंदोलन आता किंवा जे काही करतायत ते काँग्रेस हाऊसवर जाऊन मला वाटतं अतिशय चुकीचं असं ते करतायत आणि आम्ही त्यांना सोडणार नाही. आम्ही सुद्धा निश्चितपणाने त्या ठिकाणी भाजप कार्यालयावर मोर्चा घेऊन जाऊ. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.